त्याला क्वेंच करू नका. डू नॉट क्वेंच द स्पिरिट, म्हणजे त्या आत्म्याला विझवू देऊ नका. म्हणजे पवित्र आत्म्याला खिन्न जर केला तर तो पवित्र आत्मा खिन्न होतो आणि त्याच्यानंतर पवित्र आत्म्याचं कार्य आम्हाला दिसत नाही. मग पवित्र आत्मा खिन्न कशाने होतो? पहिली गोष्ट आज्ञाभंग केल्याने. कशाने खिन्न होतो? आज्ञाभंग केल्याने. पहिले शमूएल 15 अध्याय आणि 23 आणि 24 वचन नाही लावलं. 23 आणि 24 वचनामध्ये जर वाचलं तर बघा तुम्ही, पहिले शमूएल 15 अध्याय. अवज्ञा जादूगिरीच्या पातका समान आहे. अवज्ञा जादूगिरीच्या पातका समान आहे. आणि यासारखा आहे. तू परमेश्वराचा शब्द मोडला आहेस. तू परमेश्वराचा शब्द मोडला आहेस, म्हणून त्याने तुला राजपदावरून झुगारून दिले आहे. म्हणून त्याने तुला राजपदावरून झुगारून दिले आहे. इथं बघा, शौल जो आहे, शौल हा पहिला राजा. म्हणजे पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं की ज्यावेळेस शौलाला निवडण्यात आलं त्यावेळेस शौल हा इस्रायलावरचा पहिला राजा. आणि ज्यावेळेस पहिला राजा निवडण्यात आला त्यावेळेस शमूएलाने त्याच्या मस्तकी अभिषेकाचं तेल ओतलं आणि जसं मस्तकी तेल ओतलं त्या दिवसापासून पवित्र आत्मा त्याच्या ठाई संचरू लागला, देवाचा आत्मा संचरू लागला आणि देव म्हणला ही माझी निवड आहे इस्रायलांसाठी राजपदासाठी. मग राजा, पहिला राजा जर बघितला तर शौल होता आणि शमूएलाने त्याचा अभिषेक केला होता. पण शौलाच्या आज्ञाभंगामुळे, मग आज्ञाभंग ज्यावेळेस त्याने केलं, जे देवाने सांगितलं ते केलं नाही, त्याने उलट केलं आणि उलट केल्यानंतर तो म्हणतो देवा ही चांगली शेरडे मेंढरे हे सगळं जे आहे तुझ्या यज्ञासाठी मी आणलेलं आहे. पण परमेश्वर म्हणतो यज्ञापेक्षा आज्ञापालन. आपल्याला काय वाटतं, देवा मी हे केलं, मी ते करीन, मी हे करीन, मी असं करीन, मी जीव देईल, हे देईल, ते देईल. देव म्हणतो ते देऊ नको, तुम्हा फक्त काय कर, आज्ञेचं पालन कर. परमेश्वराला आमच्या आज्ञेचं पालन पाहिजे. आणि आज्ञा पालन न केल्यामुळे परमेश्वराचं वचन सांगतं की तू हट्ट केलास, तू ऐकलं नाहीस आणि न ऐकल्यामुळे मी तुला राजपदावरून झुगारून देत आहे. बघा, ज्याला अभिषेक केला, ज्याला निवडलं, त्याला परमेश्वर म्हणतो की आता मी तुला झुगारून देत आहे. पुढचं वचन वाचा, पहिले शमूएल याचा 16 अध्याय आणि 14 वचन. इकडे परमेश्वराचा आत्मा शौलाला सोडून गेला. इकडे परमेश्वराचा आत्मा शौलाला सोडून गेला आणि परमेश्वराकडून एक दुरात्मा त्याला बाधा करू लागला. बघा, ज्या वेळेस देवाचा आत्मा सोडून जातो त्यावेळेस दुरात्मा येऊन आपल्याला त्रास द्यायला लागतो. आणि आपल्याला काय वाटतं आपण आत्म्यामध्येच आहे, आत्म्यामध्येच. एक अभिषिक्त माणूस, जो देवाच्या सानिध्यात राहणारा माणूस, ज्याला देवाने राजपद दिलं, तो माणूस ज्याच्याबरोबर देवाचा आत्मा होता, तो व्यक्ती ज्या वेळेस तो आज्ञाभंग करतो त्यावेळेस देवाचा आत्मा त्याच्यापासून निघून जातो आणि मग एक दुरात्मा येऊन त्याला त्रास द्यायला लागतो. म्हणजे इतके बेहाल फक्त कशामुळे झाले त्याचे? आज्ञाभंगामुळे. तुम्हाला समजतंय मला काय सांगायचं? आज्ञाभंग म्हणजे पहिली गोष्ट, ज्यावेळेस पवित्र आत्मा किंवा देवाचा दिलेला आत्मा जो आमच्या मध्ये राहतो, ज्यावेळेस आम्ही आज्ञाभंग करतो त्यावेळेस तो आज्ञाभंग केल्यामुळे राजपदावरूनही झुगारून दिलं आणि देवाचा आत्मा देखील काढून घेण्यात आला. म्हणजे त्याच्यावर अभिषेक राहिला नाही. आणि मग नंतर आम्हाला पाहायला भेटतं की देव म्हणतो की आता मी याला नापसंत केलेला आहे, आता तुला दुसरा राजा मी देत आहे आणि तो राजा इशाय पुत्र दावीद आहे, तू जा आणि त्याला तेलाचा अभिषेक कर. आणि मग दुसरा राजा इस्रायलाला प्राप्त झाला, तो राजा म्हणजे दावीद राजा. पण दावीद राजाने देवाच्या आज्ञेत चालला आणि जरी त्याने चूक केली एक वेळेस तरी त्याने पश्चाताप केला आणि पुन्हा देवाच्या मार्गावरती चालला. पण शौलाने तसं केलं नाही आणि म्हणून आज्ञाभंगामुळे देवाचा आत्मा त्याला सोडून गेला. म्हणून त्याने काय केलं? क्विंच केलं, खिन्न केलं देवाच्या आत्म्याला. आणि देवाचा आत्मा ज्यावेळेस खिन्न होतो त्यावेळेस तो आमच्याबरोबर राहत नाही. आम्ही प्रार्थना करू, येशूच्या नावात प्रार्थना करू, येशूच्या नावात बरे करू, येशूच्या नावात लोकही बरे होतील. परमेश्वराने जे गिफ्ट दिलेले ते गिफ्ट काढून घेणार नाहीत. पण ज्यावेळेस आम्ही वरती जाऊ त्यावेळेस तो म्हणेल की प्रभू प्रभू म्हणणारे पुष्कळ आहेत, मी तुझ्या नावाने भूतं काढली, मी हे केलं, मी ते केलं. पण ते म्हणेल मी तुम्हाला ओळखत नाही. हे कधी होईल? आत्मा खिन्न केल्यानंतर. मला आज काय बोलायचं आहे? पवित्र आत्म्याला खिन्न करू नका किंवा विजू देऊ नका, कारण की तो आत्मा जो आहे तो देवापासून प्राप्त झालेला आहे. दुसरी गोष्ट आम्हाला पाहायला भेटते, दुसरी की ज्यावेळेस पवित्र आत्मा खिन्न होतो आज्ञाभंग केल्याने, त्यावेळेस दुसऱ्यांदा कधी खिन्न झाला? नव्या करारामध्ये खोटं बोलल्याने. देवाचा आत्मा कधी खिन्न होतो? आता मी पवित्र आत्म्याने भरलेला माणूस आहे, सतत मी खोटं बोलतो, टोप्या टाकतो, हे असं नाही, तसं आहे, तसं नाही, असं आहे. ब्रदरने एक उदाहरण दिलं होतं मला, पाळक साहेब म्हणे
एक माणूस आहे म्हणे, त्याच्या मोबाईलची रिंगटोन इतकी धार्मिक आहे म्हणे, असं करल तसं करल, देव तुम्हाला शिक्षा करल, असं लबाडी करायची नाही, हे करायची नाही, तसं करायची नाही, आणि लय लबाड आहे म्हणे, लय लबाड आहे, मिनटाला खोटं बोलतो. आपली धून काय असती, नेकी की राह पे तू चल रब्बा रहेगा तेरे साथ. पण नेकी बिलकुलच नाही. ते रिंगटोन कशासाठी लावलेली, फक्त मला लोकांनी धार्मिक समजा. तसं नाही होत, असं लावल्यानं थोडी धार्मिक होतं, असावं लागतं खोटं बोलल्याने. मग आपण काय करतो, पवित्र आत्म्याने भरलेलो असतो, पण काय करतो, मी आता इथून निघालो आहे, मला जायचं आहे समजा हडकोला, आणि मी सनी सेंटरमध्येच आहे, मी काय म्हणतो, मी कुठं आलो, आंबेडकर चौकात. एक दिवस गाडीत बसलो, गाडीत ड्रायव्हिंग करत आपला रमेश, मी म्हटलं फोन उचलला त्याने. फोन उचलल्यावर मी म्हटलं सांग त्यांना आपण इथे. तो म्हणतो आम्ही आंबेडकर चौक. अरे असं काय बोलतो म्हटलं, अजून गेटच्या बाहेर निघलो नाही, तू सांगतो आंबेडकर चौकात आहे, असं काय बोलतो. नाही ते चुकून झालं, मला वाटलं आता निघणारच आहे ना. अरे निघलो नाही आपण, आणखी निघणार वेगळी गोष्ट. खोटं बोलतो. पवित्र आत्म्याने भरलेल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये खोटं बोलल्याने काय होणार आहे, लगेच आत्मा सोडून नाही जाणार तुम्हाला. म्हणजे लगेच एक खोटं बोललं लगेच नाही, पण तुम्हाला विजतो क्वेंच मी म्हटलेलं, खिन्न होतो. म्हणजे एका पवित्र आत्म्याने भरलेल्या माणसाकडून अपेक्षा काय असते, त्याने खरं बोलावं. जर मी सतत इथं उपदेशातून सतत खोटं बोलतो, तुम्हाला काय वाटेल, तुम्हाला काय वाटेल. हां, काय लोक मिनटाला खोटं बोलतात. थुका, आज लग्न करायचं, उद्या नाही करायचं, आज करायचं, उद्या नाही करायचं. अरे नेमकं काय चाललंय. नाही मी तसं बोललंच नव्हतं. अरे बापरे, काय करावं आता, काहीच कळत नाही. म्हणजे लयच अवघड असतं, काय समजतच नाही काय. मग असं वाटतं आपण चक्रात फसल्यासारखं वाटतं. म्हणजे बऱ्याचशा वेळेस काय होतं, आपला शब्द जो असतो आणि जो बोलणार असतो त्याला ते बोलणं म्हणजे खोटं वाटतच नाही. त्याला काय वाटतं, समोरचाच चुकला, मी चुकलोच नाही. पण आत्मा फार सेन्सिटिव्ह आहे. एक वेळेस आम्ही मनुष्याला फसू शकतो, पण देवाच्या आत्म्याला फसू शकत नाही. देवाचा आत्मा, देवाचा क्वेंच द स्पिरिट, म्हणजे खिन्न करू नका, विजू नका. मग खोटं बोलल्यावर दिसतो. मग कुठं खोटं बोलले ते, प्रेषितांची कृत्याचा 5वा अध्याय आणि 1 ते 5 वचनामध्ये जर आम्ही बघितलं तर तिथे काय म्हटलेलं आहे, प्रेषितांची कृत्य याचा 5वा अध्याय आणि 1 ते 5 वचनामध्ये, हनन्या नावाचा कोणी किसन त्याची बायको सप्पिरा यांनी आपली मालमत्ता विकली. हनन्या आणि सप्पेरा यांनी मालमत्ता विकली. मग त्यांनी आलेल्या किमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने मागे ठेवला, आणि आलेल्या किमतीतून बायकोच्या संमतीने काही भाग मागे ठेवला, व काही भाग आणून प्रेषितांच्या चरणी ठेवला. काही भाग आणून प्रेषितांच्या चरणी ठेवला. तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी. हनन्या तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी, व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे. जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे. म्हणून सैतानाने तुझे मन भरवले आहे. म्हणून सैतानाने तुझे मन का भरवले आहे. आता हे बघा, हा 4थं, ती होती तोवर तुझी स्वतःची व विकल्यानंतर तुझ्या स्वाधीन नव्हती काय. हे करण्याचे आपल्या मनात तू का आणलेस. तू मनुष्याशी नव्हे तर देवाशी लबाडी केली आहे. सोपं आहे. ती जमीन कोणाची होती, हनन्या आणि सफेराची. द्यायचं तर द्या, नाहीतर नका. काय जबरदस्ती होती का, नाही. खोटं बोलायची काय गरज आहे. द्यायचं तर द्या, नाहीतर नका देऊ. पण या दोघांनी संगनमत केलं, आणि संगनमत करून काय म्हटले की ही जमीन एवढ्यालाच विकलेली आहे. आता ते पेत्राशी बोलत नाही, आपण पेत्र पाहतो समोर, पण पेत्रावरती अभिषेक आहे, पवित्र आत्मा त्याच्याबरोबर आहे, देवाचा आत्मा त्याच्यात आहे. मग त्याला देवाच्या आत्म्याने सांगून ठेवलं की असं असं झालेलं आहे. मग तेव्हा पेत्र म्हणाला, हन्या तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे, म्हणून सैतानाने तुझे मन का भरवले आहे. कोणी भरवलं मन. मी सांगतो, बऱ्याचशा वेळेस आपली इच्छा नसते खोटं बोलावं. आपण सगळे फार चांगले आहोत, आपला दुश्मन आपल्याला खोटं बोलायला लावतो. कोण बोलायला लावतो आपल्याला. मी बोलतो खोटा, तुम्ही बोलता खोटे, तुम्ही बिलकुल बोलत नाही. मी साक्षीदार आहे तुमचा. तुम्ही खोटं बोलत नाही, मी खोटं बोलत नाही. पण इथं काय म्हटलेलं आहे, सैतानाने तुझं मन का भरवलं आहे, प्रश्नचिन्ह आहे. सैतानाने तुझं मन का भरवलं खोटं बोलण्यासाठी. म्हणजे याचा अर्थ, सैतानाची वाणी तू का ऐकलीस, पवित्र आत्म्याची का नाही ऐकली.
आता काय म्हणतो तो या ठिकाणी, ती होती तोवर तुझी स्वतःची व विकल्यावर तुझी स्वाधीन नव्हती काय? ती होती तोवर कोणाची होती? माझं घर आहे समजा, मी विकलं कोणाचं आहे? माझे पैसे माझे. तुम्ही म्हणणार आहे की द्या एवढे, माझी मर्जी, देईल नाही तर तुम्ही जास्त शहाणपणा करू नका. असं म्हणाल ना मी, माझं आहे ना. तो म्हणतो जोपर्यंत होती तोपर्यंत तुझी, आणि विकल्यावर कोणाची होती? तुझीच. मग विकल्यावरही तुझीच होती आणि होती तोपर्यंत पण तुझीच होती. मग तुझ्या स्वाधीन जे होतं ते तुझं होतं. मग तुझ्या मनात असा विचार का आला? हे करण्याचे आपल्या मनात तू का आणलेस? तू मनुष्याशी नव्हे देवाशी लबाडी केलेली आहे. कोणाशी लबाडी केली? आता असं जर लबाडी आम्ही केली तर कसं पवित्र आत्मा आमच्यात राहील, किंवा पवित्र आत्म्याचं सानिध्य कसं राहील? आणि मग नंतर आम्हाला पाहिलं तर बायको पण आली, बायको पण म्हणायला लागली असंच केलं. बायकोने तरी म्हणायला पाहिजे होतं नाही असं नाही, असं केलं, आम्हाला नाही द्यायचं. संपलं, प्रश्न मिटला. असं मन धरणी हे ते काही करायचं नाही. जे आहे ते आहे, जे नाही ते नाही. मी काहीच म्हणणार नाही, पवित्र आत्मा काहीच म्हणणार नाही, पेत्र काहीच म्हणणार नाही असं की का असं केलं. जे आहे ते आहे. आता एखाद्याला दशांश द्यायचा तो देईल, आणि एखाद्याला नाही द्यायचा तर द्याच दशांश द्यायचंच, देण नाही तर नाही देणे. काय पळाक मागं लागलाय? आशीर्वाद कोणाचे आहे? जो देतो. मी कशाला मागं लागू? मग याच्यावर डाऊट येतो लोकांना, हे दशांशाच्या जास्त मागं लागलेत म्हणजे यांना खर्चायचे आहे. त्यांचे आशीर्वाद त्यांच्याजवळ आहे. ज्यावेळेस तो देतो त्यावेळेस तो आशीर्वाद येत होतो. तुम्हाला कोणी जबरदस्ती करत नाही. जबरदस्तीनं ऑफरिंग टाकू नका, जबरदस्तीनं दशांश टाकू नका, जबरदस्तीनं चर्चच्या जागेसाठी देणगी देऊ नका. जर पवित्र आत्मा तुम्हाला नाही म्हणत तर करू नका, पण जर देवाच्या आत्म्याने तुम्हाला होय म्हटलं तर ते करण्यास थांबू नका. मग तिथं माणसाचा विचार करू नका, कारण की ती वाणी कोणाची आहे? देवाच्या. मग यांनी तेच केलं, पहिले हो म्हटले आणि नंतर नाही म्हटले. मग त्यावेळेस ते बोलल्यानंतर पवित्र आत्मा खिन्न झाला, आणि त्याच्यानंतर पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की त्यांना ते शासन झालं, की जे शासन तुम्ही 5व्या अध्यायामध्ये वाचू शकता. म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की पवित्र आत्मा आम्ही खिन्न करू नये. देवाचा आत्मा आम्हाला दिलेला आहे, आणि देवाचा आत्मा जर आमच्यात राहतो तर लबाडी आमच्यात राहू नये. देवाने पवित्र आत्मा आम्हाला दिलेला आहे की जो आत्मा आमच्यामध्ये आहे, आणि तो आत्मा विझू शकतो जर आम्ही आज्ञेचा भंग केला, जर आम्ही सतत खोटं बोललो तर. म्हणून पवित्र आत्म्याने भरलेल्या व्यक्तीची वाणी अशी पाहिजे, होय तर होय, नाही तर नाही. एकदा बोललो, एकदा नाही बोललो. कारण की आपण सर्व समर्थाच्या छायेखाली राहतो, त्या पवित्र आत्म्याच्या सानिध्यात राहतो, आणि जो रिअल परमेश्वराचं सानिध्य कबूल करतो त्याच्या जीवनामध्ये ते पवित्र आत्मा कार्य करतो. म्हणून पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आम्ही ओळखलं पाहिजे. आणि कधी कधी काय होतं की पवित्र आत्म्याचा अग्नी विझवणारे देखील आमच्या आसपास असतात, आणि आम्ही त्यांना वाव देतो. तुम्हाला असं कधी होतं का की एखाद्या माणसाबरोबर गेलं किंवा त्याचे विचार ऐकल्यावर तुम्हाला असं डलनेस येतं, असं आत्म्यामध्ये खाली पण येतं, अविश्वास आल्यासारखं वाटतं? कारण की तो समोरचा माणूस तुम्हाला कायम निगेटिव्ह बोलतो, जगिक बोलतो. हे बघा ना, हे असं झालं, काय खरं आहे जीवनाचं, जीवन असं संपतं, तुम्ही पण मरताल. बघा ना आपले लेकरं, काय होऊ शकत नाही, किती शिकलेले आहेत, आपली पिढी काहीच नव्हती, काहीच होणार नाही, असं कुठं असतं का? देव कुठं असं करतो का? देव कुठं आहे, दाखवा मला. काही लोक असे असतात ना, त्यांच्यासोबत जरी राहिलं ना तर असा विश्वास कमी झाल्यासारखं वाटतं तुम्हाला? मला वाटतं काही लोक, काही नातेवाईक असे आहेत की त्यांच्यात गेल्यानंतर आपला जो स्पिरिट असतो स्ट्रॉंग, विश्वास मजबूत असतो, तो विश्वास कमी व्हायला लागतो. कारण की ते जगिक बोलतात, जगिक गोष्टी करतात, ते वचनाच्या बाहेरचं बोलतात, ते कायम विज्ञानाचं सांगतात, विज्ञान असं सांगतं, ते तसं सांगतं, हे असं सांगतं, आणि मग ते तुम्हाला त्या ट्रॅपमध्ये आणतात आणि तुमचा विश्वास कमी होतो. शरीराला त्रास होईल, उपास करू नका, त्रास होईल तुम्हाला. इतका उपास केल्याने माणूस मरतो. पण मग अविश्वास टाकला, आणि जर का तुमच्या डोक्यात ते विचार आले की लगेच तुम्हाला चक्कर यायला लागते, लगेच त्रास व्हायला लागतो. का व्हायला लागतो? कारण की तुम्ही त्या व्यक्तीची फ्रिक्वेन्सी म्हणजे निगेटिव्हिटी स्वीकारली, आणि आता तुम्ही आत्म्यामध्ये विचार करत नाही, तर तुम्ही काय विचार करताय? त्याच्या शरीराचा विचार करताय. त्याने जे टाकलं ते बीज तुमच्या आत गेलं, तुम्हाला लगेच करा गार गार गार, लगेच अरे बाप मटण खाल्लं नाही, प्रोटीनच नाही, कुठं मटण खाणं असतं, असं काय असतं काय? खायला पाहिजे. असे लोक ओळखा की जे तुमची आग
अशा लोकांचं सानिध्य सोडा की ज्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर तुमचा विश्वास कमजोर होतो. जे लोक बोलतात त्यास निगेटिव्ह बोलतात आणि तुमच्या विश्वासाला ठेस पोहोचते. जे लोक त्यांच्या सानिध्यात गेल्यानंतर तुमचा देवावरचा विश्वास कमी होतो. जे लोक तुम्हाला देवाच्या विरुद्ध करायला लावतात आणि त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की आता माझ्याबरोबर पवित्र आत्मा नाही, अशा लोकांच्या संगती असाल तर काय होईल? तुमचा स्पिरिट, तुमचा आत्मा विझायला लागेल. पण आपल्याला जास्त संगत कोणाची आवडते? 2 तास तर चर्च असतं पाळक साहेब, 2 तासानंतर आठवडाभर आम्ही कुठं असतो? जगात. आणि मग जगातले सगळे गोष्टी आम्ही स्वीकारतो आणि मग जी आमची अग्नी पेटती असते, पवित्र आत्म्याची अग्नी जी आत पेटती असते, ती विझायला सुरुवात होते. म्हणून असे मित्र, असे मैत्रिणी पाहिजे की ज्यांनी इन्करेज केलं पाहिजे वचनातून, ज्यांनी वचनावरती विश्वास ठेवला पाहिजे, एकमेकांसाठी प्रार्थना केल्या पाहिजे आणि त्या प्रार्थनेने ते बळकट झाले पाहिजे. आता काय होतं? तरुण मुलं, समजा आता तरुण मुलांची आग कशी विझते किंवा पवित्र आत्म्याची आग कशी विझल्या जाते? मग ते काय पाहतात? मोबाईल. समजा मी फास्टिंग करत आहे आणि दिवसभर मी मोबाईल पाहतो, तर काय डोक्यात येईल? मोबाईल पण डोक्यात येईल. आणि काय डोक्यात येईल? जे पाहिलेलं ते. मजनू मेरे यार कब से है तैयार लेके आ जा तू डायमंड की रिंग, दिल बोले रिंग 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 रंग. बरोबर ना? उपासात काय चालतं आपलं? मजनू मेरे यार लेके आजा एक डायमंड की रिंग, दिल बोले रंगा रिंग 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 रिंग. तुम्ही म्हणता पाळसावर लेस गाणे माहिती आहे? माझा एकच शौक होता. कारण होण्याच्या पूर्वी मला एक शौक होता पिक्चर पाहायचा. आजही मला एक गाणं ऐकवा तुम्ही, गाणं थोडं तरी लक्षात राहतं माझ्या. राहतच ब्रदर. काय मला ती काय होती ती छंद, माझा छंद होता चांगले चांगले पिक्चर पाहणं. 90sचे चांगले पिक्चर होते, आता चांगले नाही. आता पाहू नका, नाही तुम्ही पाळकसाहेब म्हणले पहा असं. म्हणजे त्यावेळेस होतं, त्याच्यामुळे डोक्यात राहतं. मग काय होतं? तरुण मुलं काय रिंग 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 रिंग. आणि मग त्याच्यामुळं काय होतं? ती रिंग आली की आपली इकडचं डायमंड लगेच लोखंडामध्ये परावर्तित होतं. विश्वास त्याचा कमजोर होतो आणि त्याला वाटतं आता काय खरं. आत्ता मागच्या आठवड्यात एका ठिकाणी प्रीचिंगला गेलो, इतके पवित्र लोक मला आजपर्यंत भेटले नाही. मी सांगतोय तुम्ही कधीतरी गाणं ऐकलं असेल? नाही, आम्ही गाणंच ऐकत नाही. पिक्चरचं गाणं कधीतरी ऐकलं असेल? एक बाई नाहीच, आम्ही ऐकलंच नाही, ऐकतच नाही. मी ट्रॅक्समध्ये बसलं, ट्रॅक्सवाल्याने तरी लावलं नाही, आम्ही कानं बंद करून घेतो. बापरे म्हणलं, बरं ठीक आहे म्हणलं, मी ऐकलं असेल. जे सकाळी ऐकलं मला ते सांगायचं होतं तिथं, की जे सकाळी ऐकलं ते दिवसभर डोक्यात राहतं. पण ते नाहीच म्हणायला लागलं. एक बाई तर नाहीच नाहीच म्हणे. काय मनकवडेपणा आहे म्हणला. कठीण आहे एवढं कुठं असतं. मनकवडेपणा म्हणजे मन असं कवडून घेणं. मनकवडेपणाचा अर्थ वेगळा नसतो. मन कवडून घेणं म्हणजे मन असं मनातलं जे आहे ते असं कवडून घेणं. मी म्हणलं बरं ठीक आहे, मी ऐकलं असेल देवाचं गाणं. मी म्हटलं तुम्ही देवाचं गाणं तर सकाळी ऐकलं असेल. सकाळी सकाळी देवाचं गाणं ऐकल्यावर काय राहतं? हा, मग म्हणे सकाळी सकाळी देवाचं गाणं ऐकल्यावर दिवसभर ते देवाचं गाणं आत राहतं. म्हणजे मला काय सांगायचं ते काही काही जणाला समजत नाही. म्हणजे इतकं पवित्र होतं आपण, असं वाटतं देवदूतच उतरला इथं. बिलकुल आम्ही एकदमच म्हणजे लहानपणापासून काहीच नाही असं नाही होत. तुम्ही ट्रॅक्समध्ये बसले, गाडीमध्ये बसले, कुठंतरी बसले, होतं. मी तुम्हाला दोष देत नाही. रिंग 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 होतं. का होतं रिंग रिंग? शरीर प्रबळ होतं. मी तुम्हाला कितीदा सांगितलं. मी तुम्हाला दोषच देणार नाही कोणत्याच बाबतीत, कारण की मी इतकं स्पिरिच्युअली स्ट्रॉंग झालेलो आहे. मला इतकं देवाने शिकवलं की माणसाला मी दोषच देणार नाही. कारण की माणूस जशा परिस्थितीत वावरतो, जो आत्मा स्वतःत घुसून घेतो तो आत्मा कार्य करतो. आपलं युद्ध रक्तमांसाबरोबर. मी कोणत्याच भावाला आणि बहिणीला भांडूच शकत नाही. मुलींना नाही आणि मुलांना नाही. माझ्यात ते नाहीच आहे, कारण की मला माहिती आहे यांचं मन डायव्हर्ट केलेलं आहे. सैतान डायव्हर्ट करतो. आपल्या स्वतःचं शरीर ते इच्छितं. मग याचा अर्थ लगेच दोष देऊन मोकळं व्हायचं का? चुकतो माणूस, पण चूक दुरुस्त पण करता येते. चूक दुरुस्त पण
करता येते. आपण जास्त स्पिरिच्युअल होऊन, जास्त आत्मिक होऊन, जितक्या जास्त प्रार्थना करू, जितके जास्त फास्टिंग उपवास करू, तितकं परमेश्वराचं सामर्थ्य जे आहे ते आमच्या जीवनात अधिक कार्य करायला सुरुवात करेल. हालेलुया, हालेलुया. आजपासून पवित्र आत्मा माझ्याशी बोलो आणि माझ्या जीवनात कार्य करू. पवित्र आत्मा सहाय्यक आत्मा आहे. म्हणजे मी स्वतःच्या शरीराने जर पाप करायचं नाकारलं तर मी नाकारू शकत नाही, मी करेलच. म्हणजे मी स्वतः सांगतो, मी मनकवडेपणा करत नाही. जर मला वाटलं हे करायचं तर मी करेलच, पण जर माझ्यात पवित्र आत्मा आहे तर ते मी करणार नाही. ते पण सांगतो का? कारण की माझं शरीर प्रबळ आहे. मी जगाचं ऐकतो, मी निगेटिव्हिटी ऐकतो, मी शरीरामध्ये जगतो, मी जिवंत आहे. मग मी जिवंत असल्यानंतर ख्रिस्त माझ्यात नाही. मग ख्रिस्त माझ्यात नाही तर मला मोह आल्यानंतर काय होतं? माझा आत्मा प्रबळ आहे, माझा मोह, माझं शरीर, मग मला कोणाची ताकद रोखू शकत नाही पाप करण्यापासून. पण आता मी माझाच नाही, आता मी माझा नाही, आता देवाचा आत्मा माझ्यात वस्ती करतो. आणि ज्यावेळेस मला असं वाटतं ही मोहाची गोष्ट आहे, ही पापाची गोष्ट आहे, मला केली पाहिजे, माझ्या शरीराला वाटतं ही केली पाहिजे, पण आतला आत्मा मला सांगतो ही तू करू नको, कारण की तू याच्यासाठी बनलेला नाही. हालेलुया. कोण टाळू शकतं? मी टाळू शकतो. पण कधी टाळू शकतो? ज्यावेळेस मी देवाच्या आत्म्याचं ऐकतो. मग आज बरेचसे लोक पापात आहे. हा बघा, ख्रिस्ती म्हणणारे सगळे ख्रिस्ती नाही आहे, मी आता ओळखलंय. सगळे ख्रिस्ती नसतात, सगळेच स्ट्रॉंग फेथमध्ये नसतात, विश्वासामध्ये नसतात, इमोशनल असतात. काही लोक एकदम आनंदी असले का हालेलुया, प्रेज द लॉर्ड, देवा, अन्य भाषा, आणि काही दिवशी जोरदार भांडणं होत्या घरी. हालेलुया, हालेलुया, देवा, शब्द निघत नाही. हे का होतं? ते इमोशन्समध्ये देवाची, भावनेतून देवाची स्तुती करत आहेत, भावनेतून विश्वास ठेवलेला आहे. मी भावना बोलत नाही. विश्वास जो असतो तो वचनावरचा असतो, तो कंटिन्यू एक समान असतो, तो बदलत नाही. मी बदलत नाही, माझा विश्वास कायम आहे. मी भावनेने बदलत नाही की असं झालं मग मला असं करायला पाहिजे, आता मला शांत बसायला पाहिजे. काही काही दिवस माझा आत्मा फार प्रभावी असतो आणि मी म्हणतो येशूच्या नावात निघ, आणि काही काही दिवस माझा आत्मा फार खिन्न असतो, परिस्थिती, बायको भांडलेली, लेकरांनी वैताग दिलेला, येशूच्या नावात निघ, जायचं तर जाय, नको जाय. काय वैताग आहे? निघ, येशूच्या नावात निघ. मग आज काय मूड नाही, इमोशन्स झाले. मूडवर देवाचं काम नाही. देवाचं काम देवाच्या वचनानुसार आहे. म्हणजे इथं बोलल्यावरच चमत्कार होईल असं नाही. मी दुकानावर जरी उभा असलो आणि प्रार्थना केली तरी चमत्कार होईल. मी रस्त्याने जरी चाललो, प्रार्थना केली तरी पवित्र आत्मा कार्य करेल. पवित्र आत्मा फक्त मंडळीतच काम करेल असं नाही, ज्याच्या आत पवित्र आत्मा आहे तो कुठेही काम करेल. हालेलुया, हालेलुया. मग मी चर्चमध्ये एक आणि बाहेर एक राहू शकत नाही, राहू शकत नाही, राहू शकत नाही. परत तुम्ही म्हणतात कसं? कारण की मी माझं ऐकत नाही, मी ऐकतो मला दिलेल्या पवित्र आत्म्याचं. आणि पवित्र आत्मा सेन्सिटिव्ह स्पिरिट आहे. पवित्र आत्मा टोचणी देतो, पवित्र आत्मा बोलतो, पवित्र आत्मा मार्गदर्शन करतो, पवित्र आत्मा चूक दाखवून देतो, पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. म्हणून आम्ही पवित्र आत्म्यामध्ये खिन्न न होता वाढत जाणं गरजेचं आहे. काय करणं गरजेचं आहे? वाढत गेलं पाहिजे पवित्र आत्म्यामध्ये. ज्यावेळेस आम्ही पवित्र आत्म्याच्या सानिध्यात वाढतो त्यावेळेस ते वाढत जाणं गरजेचं आहे. कारण की वाढत नाही तर देह परत प्रबळ होईल, आणि देह जर का प्रबळ झाला तर आम्ही देहाचं ऐकायला लागू. मग मला तुम्हाला सांगायचं वाढायचं कसं. गलतीकरासपत्र याचा 5वा अध्याय आणि 16 ते 21 वचन. आत्मा आणि देह परस्पर विरोधी आहे, त्याच्याबद्दल वचन काय सांगतं बघा. मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चला. मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चला. म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणार. म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही. कारण देह वासना आत्म्याविरुद्ध आहे. कारण देह वासना आत्म्याविरुद्ध आहे. व आत्मा देह वासनाविरुद्ध आहे. व आत्मा देह वासनेविरुद्ध आहे. हे परस्पर विरोधी आहे. हे परस्पर विरोधी आहेत. इथं थांबा 2 मिनिटं. हे परस्पर विरोधी आहे. देह आणि आत्मा परस्पर विरोधी आहे. देह ज्यावेळेस म्हणतो मला हे केलं पाहिजे त्यावेळेस आत्मा म्हणतो हे करू नको. देह म्हणतो फास्ट फूड खा, देह म्हणतो हे खा, बर्गर खा, हे खा, ते खा, काही होत नाही. पण आत्मा म्हणतो नको, ते खाऊ नको, त्याने तुला त्रास होईल, तू बाजरीची भाकर खा, तू मस्त भाजी खा, हे खा. नाही, मी भाजी खाणार नाही, मी फास्ट फूड खाईन. देह म्हणतो. कारण देहाला कुठपर्यंत आवडतं? जिभेचा चटका. जिभेला जे चांगलं वाटतं चटकदार ते
आपल्या देहाला आवडतं, पण जे आत्म्यामध्ये जातं आणि शरीराला बळकटी देतं ते वेगळं असतं. म्हणजे बऱ्याचशा वेळेस आम्ही त्या गोष्टी तर ऐकत नाही. तुम्हाला वाटतं खाण्याच्या बाबतीत पण ऐकायचं का? होय, खाण्याच्या बाबतीत पण पवित्र आत्म्याचं ऐकायचं. जर पवित्र आत्मा सांगतो हे करू नका तर करायचं नाही. मग देहाच्या बाबतीत पण, मग देह आणि आत्मा परस्पर विरोधी आहे. देह म्हणतो चल आज थोडंसं रील पाहू, देह म्हणतो चल आज एक पिक्चर पाहू, देह म्हणतो चल आज एक पिक्चरचं मस्त गाणं ऐकू, देह म्हणतो चल आज काहीतरी वेगळं करू, देह म्हणतो काहीतरी तुला पाहिजे जे एंटरटेन करेन, तुला मनोरंजन करेन. आत्मा म्हणतो चल आज देवाचे गाणे ऐकू, चल आज तू आज्ञा भाषेचं व्हिडिओ लाव ते ऐक, चल आज आपण ह्या देवाच्या सेवकाचा मेसेज ऐकू, चल तू आज पवित्र शास्त्र वाचन कर, चल आज तू रोमकरास पत्र पूर्ण वाचून कर. हे आत्मा आणि देह म्हणजे परस्पर विरोधी आहे. पुढं यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालले आहात तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. सांगितलेले आहेत या ठिकाणी कामातुरपणा, पक्षभेद, त्याच्यानंतर राग, तट, फुटी, मतभेद हे कुठून येतात? देहात. देहाला वाटतं चुकीचं काम केलं पाहिजे. व्यभिचार करणारा माणूस कसा असतो? जो चुकीचे नातेसंबंध बाळगतो. समजा त्याचं लग्न झालेलं असून पण दुसऱ्या परस्त्रीबरोबर संबंध ठेवतो, तो व्यक्ती कसा असतो? तो आत्म्याची वाणी ऐकतो का? नाही ऐकत. का त्याचं शरीराची वाणी ऐकतो. शरीराला हे सुख भेटलं पाहिजे कारण की माझ्या शरीरात ते वस्ती करतं आणि मग तो काय करतो? कामातुरपणा त्याच्यात असतो. देहाची कर्मे हेवा असतो, रंगेलबाजी असते आणि त्या ठिकाणी सगळं सांगितलेलं आहे. जी देहाची कर्मे आहेत ही देहामध्ये वस्ती करतात आणि देहाला जे आवडतं ते आत्म्याला आवडत नाही. मग देहाला आवडतं थोडी दारू पिली पाहिजे, थोडीशी पिल्यावर काय होत नाही. मग एखाद्या प्रोग्राममध्ये दूर गेलो तर असं वाटतं की एखादी घेतली तर कोण पाहणार आहे? काय होतं? पिलं देहाला आवडतं, पण देहाला जे आवडतं ते आत्म्याला आवडत नाही. हेवा, रंगेलबाजी, दारूपणा, जे चेटके, वैर, कलह, पक्षभेद, तट, फुटी या सगळ्या गोष्टी देहाला आवडतात पण आत्म्याला आवडत नाही. मग देह जो म्हणतो, आत्मा जो म्हणतो ते वेगवेगळा आहे. मग जो देहामध्ये चालतो तो काय करतो? देह कॅरी करतो. हे थोडं हायर आहे. तुम्हाला आता पुढच्या रँकमध्ये गेलं पाहिजे. माझा देह जर प्रबळ आहे तर देह काय कॅरी करतो? समजा देह प्रबळ आहे, देह काय कॅरी करतो किंवा काय घेऊन चालतो? देह स्वभाव. मग देह स्वभावामध्ये काय असतं? राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा, व्यभिचार, जारकर्म या सगळ्या गोष्टी माझ्या देहात वस्ती करतात. आणि जर आत्माच माझ्यात दिलेला नाही, देवाचा आत्मा, तर मी ह्या त्या गोष्टी लवकर स्वीकारतो किंवा असं वाटतं करायला पाहिजे. कारण की काय, कोणी पाहिलं देव, कोणी पाहिला स्वर्ग? लोक म्हणतात ना, कोणी पाहिला स्वर्ग, कोणी पाहिला नरक, चला आपण काय करू? एन्जॉय करू. पण पवित्र शास्त्र सांगतं जे अंधारात केलं ते उजेडात येईल. मग जे अंधारात आम्ही करतो आज ते कुठं येईल? उजेडात. इथं नाही आलं तरी चालेल पण स्वर्गात तर येईल ना. तिथं स्क्रीन लावल्या जाईल. फाळकसाहेब असे होते, वाटलंच नाही. तिथं काय होईल? माझी स्क्रीन लागेल. बाप बाप बाप, लय टमाटामा बोलायचे, काय उपदेश करायचे, पॉवरफुल. इथं तर बत्तीगुल आहे. ते कधी होईल? त्यावेळेस. म्हणून जे कृत्य अंधाराची आहेत, किती अंधारात केली, खबरदार, होशियार, सावधान. अंधारातली कृत्य अंधारात राहणार नाही, ती एक दिवस प्रकाशात येणार. हे बघा, आपल्याला माहीत होणं न होणं काय नाही. समजा मला माहीत झालं याने असं असं केलं, काय होणार आहे? 2 दिवस आठवण करू, विसरून जाऊ. जा बाबा, त्याचं शरीर, त्याचा पैसा, त्याचं सगळं. मी कशाला त्याला दोष देऊ? मी काय तुमचं काय हे काय मास्टर छडी घेऊन, रिंग मास्टर, बसा इथं, उठा इथं. एक दिवस काय म्हणता तुम्ही? लय साहेब झालेत, द्यायचं चेअर सोडून चला दुसरीकडं. लयच बॉसगिरी चालली, हे करू नका आणि ते करू नका आणि असं करू नका. मी कोण आहे? मी कोण तुम्हाला सांगणारा? माझा काय अधिकार तुमच्यावर? माझा अधिकार फक्त तुमच्यावर काय? वचन सांगणं, वचनाप्रमाणे जीवन जगायला लावणं. पण मी तुमच्या पाठीमागे छडी घेऊन नाही राहू शकत. हे असंच करा आणि तसंच करा. प्रत्येकाला स्वतंत्र इच्छा दिलेली आहे. तुम्हाला तुमची इच्छा आहे, मला माझी इच्छा आहे. मी काय करतो हे देवाला आणि मला माहिती आहे. तुम्ही काय करताय तुम्हाला आणि देवाला माहिती आहे. कोणी तुमच्यावर असा राखणदार नाही की हेच करायलाच पाहिजे, असंच करा, हेच केलंच पाहिजे, असंच वागा, असंच चला, असंच राहा, असंच बसा. तुम्ही काय म्हणता? इथं येणंच नको.
असंच बसान, असंच उठान, असंच चला, येणंच नको. देव तर असं नियम काही लावत नाही. देवाने आदाम हवेला पण स्वतंत्र इच्छाशक्ती दिली. फळ लावलं होतं पण असं म्हटलं नाही, काढून टाकलं नाही ते झाड. म्हणलं तुमची स्वतंत्र इच्छा, पण तुम्हाला सांगतोय खाऊ नका, ज्या दिवशी खाल त्या दिवशी मराल, पण तुमची इच्छा. शेवटी त्यांनी खाल्लं. जे माणसाला करू नको म्हटलं ते माणूस करतोच. त्याच्यामुळं हे काही टेन्शन घ्यायचं नाही, माणसाचा स्वभाव आहे. लहान बाळाला सुद्धा म्हणलं बाळा हा चटका हात नाही लावायचा. ते जाऊन हात लावून आणि मग नंतर बोंबलं ना ते लावतोच हात, ते बसतो चटका. ते स्वभाव आहे. म्हणून मला तुम्हाला दोष द्यायचा नाही आणि तुम्ही मला दोष देऊ, कारण की जो कोणी दोष काढतो त्याचे दोष. तुम्ही जर का एक दोष, मागं पण मी सांगितलं होतं, एक दोष जर मी तुमचा काढला, तुम्ही इथं चुकले, तुम्ही घरी जाता, बसता, वही घेता, पेन घेता, नेमकं बाळासाहेब कधी आणि कुठं चुकले होते, इथं चुकले होते, हे इथं चुकलं 2, काय आपल्याला शहाणपणा सांगतात. हे 10 पॉईंट निघले त्यांच्या चुकीचे. मी दोष नाही देऊ शकत. दोष देणारा पवित्र आत्मा, देवाचा आत्मा आहे. म्हणून आपल्याला आपली समजदारी, आपल्याला वचन शिकायचं आहे आणि मिळून शिकायचं आहे. तुम्ही एकदम म्हणजे पापी आणि मी एकदम धुतल्या तांदळासारखा, नाही नाही नाही. तुम्ही पण सारखे आणि मी पण सारखा. मी तर उभं राहिलो म्हणून काय मोठा शहाणा नाही. मी आणि तुम्ही सारखे.